हम लोग 20 साल के इधर है, पीला बंगले में है। पीला बंगले में 20 साल के रह रहे हैं, बच्चे लोग को बहुत परेशानी, गटर में पानी, बहुत खड्डे में हम लोग रहे, बहुत कचरे में रहे हम लोग। मतलब कोई कुछ हम लोग का गली में कुछ भी करने कोई नहीं आते। वोटिंग के टाइम में बराबर सब लोग आते, सब लोग बोलते हैं वोटिंग दो, वोट दो, घर वाला फिर सब पूरे गली गली लोग आते लोग बोलने के लिए। ते काय पोलीस लोक कारवाई करत नाही, कंप्लेंट दिली तर मांडवली करून सोडून देतात. पब्लिकला काय तिकडे पैसे मिळाले तिकडे वोट टाकतात. ह्याला जातात ते रॅलीला. एक दिवसाचे 5-5 एक लेडीजला भेटल्यावर रॅलीला जाणारच लेडीज. रात्रीच्या वेळेला एवढा अंधार असतो की या ठिकाणी जसे गव्हर्नमेंटने जागोजागी एक गल्लीमध्ये खांबे दिले पाहिजेत लाईटचे, अशा प्रकारे कुठली व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळं रात्री जे महिला येतात, मुली येतात, त्यांना म्हणजे कुठलीही मुली असे छेडून जातात. या ठिकाणी अशा अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी जवळजवळ 90% चोऱ्या करतात लोक. जे चरस पिणारे, गांजा पिणारे आहेत, हे रात्री लोकांची घरं फोडतात या अंधाराचा फायदा घेऊन. तर पोरांना नोकऱ्या नाही, ते नशा करतात, चोऱ्या करतात. नमस्कार मंडळी, मी अविनाश भीर पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अनफिल्टर्ड इंडियामध्ये. आणि सध्या 20 ते 25 दिवसापासून आपण कुठलाही व्हिडिओ अपलोड केला नाही आणि आता आपण आलो आहोत धारावीमध्ये. आजचा आपण जे व्हिडिओ आहे ते हिंदीमध्ये म्हणजे इंटरव्ह्यू करणार आहोत लोकांना. कारण आजचा व्हिडिओ जे आहे ते आपल्याला एक नॅशनल लेवलवरती करायचं आहे. कारण इंडियामध्ये सध्या धारावी प्रोजेक्ट आणि धारावीच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी जे डेव्हलप झाल्या आहेत, जसे रेसिडेन्शियल एरिया वगैरे जे डेव्हलप झालं आहे धारावीच्या बाजूला, तर एकच रेसिडेन्सी, एकच MLAचा वॉर्ड आहे आणि एकच MLAच्या वॉर्डमध्ये 2 अशा गोष्टी जे एक डेव्हलप्ड झाले आणि अनडेव्हलप्ड आहे. आणि जे डेव्हलप्ड आणि अनडेव्हलपिंगच्या मध्ये जे म्हणजे लोकांचे एक्सपेक्टेशन्स काय किंवा मग जे लोक वोटिंग करतात तर ते वोटिंगचे त्यांच्या लोकांचे मुद्दे काय आहेत. आणि इतक्या वर्षापासून जर वोटिंगचे मुद्दे इकडे जर सॉल्व्ह झाले नाही आहेत तर धारावीचे लोक कुठल्या मुद्द्यांवरती वोटिंग करतायत. आणि जर जे इकडं म्हणजे इतकं आजूबाजूला जे डेव्हलपिंग झालं आहे तर त्या गोष्टींना बघून धारावीकरांना काय वाटतं की नक्की काय केलं पाहिजे. सो आज बघूया आपण नक्की धारावीमध्ये लोक कसं राहत आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ते आपण जाणून घेऊया. आणि आज आपण त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहोत, तो बघूया. तो अभी तक धारावी में ही रहते हो, तो इतने साल से आप इधर देख रहे हो धारावी में, एक साइड में डेवलपिंग हो रहा है, एक साइड में आप यहाँ पर रह रहे हो. तो अभी तक धारावी में ऐसे कौन से आपके जो प्रॉब्लम्स जो अपने नेताओं को बताए हैं वो अभी तक सॉल्व हुआ है, ऐसे कौन से प्रॉब्लम्स हैं? हम लोग 20 साल के इधर है, पीला बंगले में है। पीला बंगले में 20 साल के रह रहे हैं, बच्चे लोग को बहुत परेशानी, गटर में पानी, बहुत खड्डे में हम लोग रहे, बहुत कचरे में रहे हम लोग। मतलब कोई कुछ हम लोग के गली में तो कुछ भी करने कोई नहीं आते। वोटिंग के टाइम में बराबर सब लोग आते, सब लोग बोलते हैं वोटिंग दो, वोट दो, घर भरा, फिर सब पूरे गली गली लोग आते लोग बोलने के लिए। मतलब हम लोग के गली में हम लोग सब साथ में देते ने, चलो हम लोग के गली के लिए कुछ भी कर सकते, सरकार नेता कोई भी हो यहाँ के रहने वाले जो भी है, मतलब ऐसा हम लोग को कोई मदद कर सकते। हम लोग उन लोग के पीछे जाते, हम लोग के पीछे, फिर उन लोग को वोटिंग के बाद काम हो जाते, फिर उन लोग कोई देखने नहीं आते। तो आपको ऐसा लगता है कि मन में कि जैसा इधर डेवलपिंग हो रहा है वैसे आपका चौल भी डेवलप होना चाहिए, ऐसा लगता है? मुझे भी लगता है कि कैसा अभी हम लोग इतने कचरे जगह में रह रहे हैं और इतने गटर में रहे हैं, हम लोग मिट्टी भरा के अपने बच्चे लोग के गुजारा कर रहे, इधर हम लोग की रोजी रोटी और कहीं नहीं जा सकते। और हम लोग अभी जो भी अभी सर्वे हो रहा है तो हम लोग को थोड़ा हिम्मत हो रही है कि कहीं हम लोग के रूम के बदले रूम मिल सकता है। तो कोई बोलता है कुछ होएगा, कुछ वो बोलता है, किसकी बात सुन नहीं सकते, उनके भरोसे पर हम लोग बैठे। तो अभी इतने दिन पे जो ये मतलब जो इधर डेवलपिंग का मुद्दा चालू था तो उसको धारावी के लोग कहीं तो अपोज कर रहे थे कि बाबा अपने को ये नहीं, मतलब हमको इधर का जो डेवलपिंग है कुछ तो इधर इशू था और लोग उसको मतलब इधर तो विरोध कर रहे थे। तो अभी वो विरोध कहीं तो जाके रुका है क्या? अभी आपको अभी तो सब लोग रुका दिया है, रूम टूटने वाले थे, मतलब 1 साल में जाता है, 2 साल में जाता, अभी तो रूम मतलब बोल रहा था तो उसके अलावा पक्का रूम मिलने वाला था क्या आपको? अभी तो किसी को मतलब बेपात्रे कर दिया था, पास नहीं किए, कितने रूम के बेपात्रे कर दिए थे, मतलब पास नहीं किए थे। कितने लोगों ने, कोई पैसा खिलाया उसका रूम पास किया, कोई पैसा नहीं खिलाया उसका गरीब लोग के कुछ नहीं हुआ। गरीब तो अपने भरोसे पे बैठे हुए कि हम लोग का पैसा नहीं है तो हम लोग कहाँ जाएंगे, जो सरकार मेरा घर के बदले घर चाहिए। पैसा किसको खिला रहे, मतलब गवर्नमेंट? हाँ, कहीं भी जाते हैं, कोई बोलता है पैसा खिला रहे, BMC में जाके दे रहे, तो मुझे जाके हम लोग नहीं लेते। हम लोग बोले भाई गरीब है, हम लोग के घर के बदले हमको घर चाहिए, सरकार
कोई भी लेने आ रहे तो हम लोग बोले भाई हम लोग का जो भी प्रूफ है, प्रूफा जो भी है 2000 के कोई बोलते 1 के चाहिए, 2000 के 9 के चाहिए, वो सब नहीं है। कितने साल के हम लोग रह रहे हैं उतने साल के हम लोग के पास प्रूफ है, और जो मांगते हैं वो प्रूफ हम लोग जमा करते हैं वहाँ पर वीडियो जो भी। तर बघूया अजून आतमध्ये जाऊन आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स भेटतात आणि लोकांचे नक्की मुद्दे काय काय आहेत. सो बघूया, चालू राख. बस बंद कर दे. तर मित्रांनो आपण एक गोष्ट इकडे नोटीस करू शकतो, इकडचे जे सीड्या आहेत ते बघा, दाखवा तिकडे सीड्या. तर इकडचे जे सीड्या वगैरे आहेत आणि जे नॉर्मली म्हणजे जे आपण जे नॉर्मली घरं असतात त्यांच्यापेक्षा इकडची स्पेस आपण बघू शकतो. आणि इकडच्या लोकांचा प्रॉब्लेम्स कुठल्या प्रकारे आहेत हे आपण नक्की इकडनं समजू शकतो. आणि कुठंतरी सध्या इकडचे लोक खूप जास्त एक म्हणजे जे नॉर्मल लाईफ असते ते नॉर्मल लाईफच्या कुठंतरी जाऊन विपरीत जाऊन कुठंतरी राहत आहेत. आणि त्यांची जी समस्या वगैरे आहे तर ज्या प्रकारे त्या लेडीजने सांगितलं की बाबा आमच्या अशा अशा प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या अजूनपर्यंत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही आहेत. आणि आपण पुढेही बघूया, पुढं आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि माहीत पडेल काय काय गोष्टी इकडे झाल्या आहेत. बघूया. आता सध्या आपल्याला इकडे बघून असं वाटेल की कुठंतरी एक गल्लीचा एंड होणार आहे, पण सध्या गल्ली काय एंड होत नाही. आणि बघू शकतो इकडे आपण, चला. इकडं आपण बघू शकतो आतमध्ये जे सनरेज आहेत, सूरजचे किरण वगैरे आहेत तेही इकडे पोचत नाही आहेत. तर कुठल्या प्रकारे इकडे चॉल वगैरे असतील आणि हे आपल्याला इकडनं कळून येतं. तर बघूया पुढे. तर दादा सध्या आतमध्ये लाईट्स वगैरे नाही आहे, तर मग इकडचे जे महिला वगैरे आहेत किंवा मग जे पोरी वगैरे आहेत ते कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स इकडे फेस करतात, काय सांगणार त्याच्याबद्दल? रात्रीच्या वेळेला एवढा अंधार असतो की या ठिकाणी जसं गव्हर्नमेंटने जागोजागी एक गल्लीमध्ये खंबे दिले पाहिजेत लाईटचे, अशा प्रकारे कुठली व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळं रात्री जे महिला येतात, मुली येतात, त्यांना म्हणजे कुठलेही मुली असे छेडून जातात. या ठिकाणी अशा अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी जवळजवळ 90% चोऱ्या करतात लोक. जे चरस पिणारे, गांजा पिणारे आहेत, हे रात्री लोकांची घरं फोडतात या अंधाराचा फायदा घेऊन. अशा प्रकारची कुठली व्यवस्था सुद्धा आम्हाला दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे पोलीस वगैरेचं कसं इकडं म्हणजे आता चोऱ्या वगैरे होत असतील किंवा मग असे काही प्रॉब्लेम्स होत असतील तर पोलीस वगैरे कसे सहकार्य करतो तुम्हाला? बघा, पोलिसांचं सहकार्य म्हणजे कंप्लेंट दिली तर त्यांचं सहकार्य आम्हाला भेटतं, बरोबर आहे. जर एखाद्या व्यक्तीने कुठे काही आतमध्ये झालं असेल आणि इथं समजा हवालदार पोलीस वगैरे असतील तर त्यांना सांगितलं तर त्यांनी सांगायचं कंप्लेंट द्या. अशा प्रकारची यावर इथं मध्ये चाललेले असतात प्रकार, आणि हे प्रकार कुठेतरी थांबलं पाहिजे. जर एखाद्या आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल, एखाद्या हवालदाराला किंवा पोलिसाला जर सांगितलं तर त्यांनी तात्काळ त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याचा म्हणजे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारचं आम्हाला काहीतरी सहकार्य करावं पोलिसांनी, बस. तर बघूया आता आपल्याला सध्या इकडचे धारावीमध्ये राहणारे अजून पण लोक आहेत. तर मावशी तुम्ही किती वर्षापासून इकडे राहताय धारावीमध्ये? 35 वर्षापासून राहतो आम्ही. मी राजीव गांधी नगर गणेश चालमध्ये राहते आणि इथं लय चरस गांजा पिणाऱ्यांचा त्रास आहे पब्लिकला. आणि मग चोऱ्या, मारामारी, एकाला बघून 4 जण मिळून मारतात. मग हे काय पोलीस लोक कारवाई करत नाही. कंप्लेंट दिली तर मांडवली करून सोडून देतात, घेतात काय पैसे खातात आणि सोडून देतात. आणि असं पोरींला वगैरे काय इकडे प्रॉब्लेम्स वगैरे? पोरींना वगैरे ये कधी अर्ध्याला 10-11च्या नंतर पोरी बाथरूमला कुठे झाले हे छेडखानी होते. पोरांची गलती का पोरींची गलती काय आता ते लोकांनाच माहिती आहे, आम्हाला घरवाल्यासनी काय माहिती असणार. म्हणून आम्ही काय म्हणतो, त्या कमिशनर मॅडम आली होती तिथं, तेव्हा बी मी तिथं सांगितलं परवाच्या दिवशी रात्री. आणि दुसरी गोष्ट काय, हे झोपडपट्टी तोडून बी हाकलत नाही आणि आता भरोसा पण नाही गव्हर्नमेंटवरती. देणार सगळं आमचे कागदपत्रिका घेणार आणि कुठं बी हाकलून दिलं तर काय करायचं, त्यासाठी कोण देणार म्हणते, कोण नाही देणार म्हणते, हे असं चाललंय. तर मग आता सध्या तुम्ही इतकं वर्षापासून इकडे राहताय,
एक बाजूला धारावी आणि इकडं 50 मीटरवर आपण बघू शकतो इकडं बाकीच्या गोष्टी पण इकडे बनल्यात बिल्डिंगा बनल्यात. तुम्ही हे तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. तर तुम्हाला हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं की धारावीकरांसाठी काय केलं पाहिजे गव्हर्नमेंटने? धारावीकरांसाठी काय, हे वरच्या ताई होती ते त्यांचं कॉम्प्लेन होतं, ते लोक इकले, प्रायव्हेट झालं. आणि काय म्हणले होते आम्हाला, हे मैदान होतं इकडे मैदान होतं. हा, हे सगळं मैदान होतं तिथं. बरं, पोरं खेळायसाठी मैदान द्या म्हणून सांगताना हा म्हणले आणि गपचूप विकून टाकले, बिल्डिंग बनवले. आज त्यांच्या संग आम्ही गरीब लोक लढू शकतो का? ते लोक पैसेवाले. मग इतकं वर्षापासून इकडे प्रॉब्लेम होतोय, पण कुठंतरी एकच पक्षाचा इकडे आमदार वगैरे निवडून येतोय. तर मग लोक इतकं झाल्याच्या नंतर पण एकाच आमदाराला कसं निवडून देत आहेत काय? आता या टायमाला तर आमदार बी नाही, हे बी खासदार निवडून कसं, पब्लिकला काय जिकडे पैसे मिळाल तिकडे वोट टाकतात. ह्याला जातात आपलं ते रेलीला, एक दिवसाचे 5-5 एक लेडीजला भेटल्यावर रेलीला जाणारच लेडीज, नाही जाणारी ती पण जाते. मग त्याच्यात काय करणार, पब्लिक पैसे बघणार का हे ह्यांच्या लोकांचं बघणार? त्याच्यामध्ये हे लोक जिंकतात. मला सांगा, गव्हर्नमेंट आमचा वोट द्यायला त्यांचा हक्क आहे आणि आम्हाला घर द्यायला का हक्क नाही, हे आम्हाला पाहिजे. ते लोक आम्ही वोट देतो ते गॅरंटी आहे, त्यांनी घर देणार म्हणून काय गॅरंटी आहे? आम्हाला या गव्हर्नमेंटतर्फे या झोपडपट्टीसाठी पाहिजे. अजूनपर्यंत एवढा 35 वर्षामध्ये गव्हर्नमेंटने इकडे कुठली कामं केले धारावीमध्ये? किंवा पाण्याचं झालं किंवा मग अजून काय रोड झालं? दत्तू कटके होते तेव्हा नळ दिला आणि लाईट दिली, आणि बाबूराव माने आमदार होते. 30 वर्षाच्या अगोदरची गोष्ट सांगते. बाबूराव माने आमदार होते, इथं राशन ऑफिस होतं या इथं. तेव्हा आम्हाला काय प्रूफ नाही, काय नाही, आम्हाला राशन कार्ड बनवून दिलं. तेव्हापासून आमचं राशन कार्ड चालू आहे. आणि हे आता आधार कार्ड हे सगळं नवीन काढले, वोटिंग कार्ड काढले, हे 2006च्या नंतर हे आम्हाला सगळं प्रूफ. राशन वगैरे मिळते का तुम्हाला? बरोबर, राशन मिळते, जसं गावाला मिळते तसं इथं नाही मिळत. आता 3 माणसात आम्हाला 12 किलो मिळते राशन. आता आधी रॉकेल वगैरे मिळायचं, आता रॉकेल वगैरे मिळतं का? बंद झालंय, रॉकेल बंद झालं. साखर ते हे आगडम बगडम सगळं नुसतं गहू आणि तांदूळ देतात, ते भी फ्री मध्ये देतो. मोदी म्हणतो हम फ्री में बांटता है. फ्री में क्या बांटता है? टैक्स लगाता है. कोई 10,000 कमाएगा उसके ऊपर टैक्स लगाता है, तो वही पैसे का तू देता है ना भाई. गवर्नमेंट क्या गरीब लोग को ये करता है? तर मग आता नक्की तुम्ही कुठल्या पक्षाला इकडे समर्थन देणार आहात? सर्व पक्षाला तर तुम्ही इकडे वोटिंग देऊन बघितली. पक्षाला देऊन आम्ही थकलो. आता असं वाटतं वोटिंग द्यायचंच नाही, कारण कोणी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. आमचं काय बघत नाही तर त्यांचं काय आम्ही बघणार? गरीबामुळे तर ते लोक पुढे जातात ना. गरीबाला हे लोक काय करतात? काहीच नाही करत. तर मग मध्ये कुठेतरी लोक आंदोलन वगैरे करत होती काहीतरी, म्हणजे इकडं जास्त जागा कुठेतरी अदानी समूहाला मिळत होती. तर मग आंदोलन केव्हा करत होते? 2000च्या पहिले आंदोलन झालं होतं. 2दा आझाद मैदानमध्ये आंदोलन झालं, परत बांद्रा माडा ऑफिसला आंदोलन झालं. पब्लिक लेडीज जेंट्स सगळे गेले होते. आश्वासन देतात आणि पाठवतात घरी. आतून ते जो मुख्य असते आतून त्यांना पैसे देतात, झालं. ते लोक आम्हाला समजून घरी पाठवतात. हेच होतं या झोपडपट्टीमध्ये. या झोपडपट्टीमध्ये नाही, पूर्ण धाराईमध्ये हेच चाललंय. आणि इकडं सध्या पिणारे लोक वगैरेही असतील आणि बाकीचे जे नशा वगैरेच्या गोष्टी असतील, तर ते कुठंतरी फरक पडतोय का लोकांना? ज्यांना पोरांना नोकऱ्या नाही ते नशा करतात, चोऱ्या करतात. म्हणजे नोकऱ्याही इकडे खूप मोठा मुद्दा म्हणून राहिला. कामं घ्यायला गेलं पैसे विचारतात. आता लायसन काढायला 1 लाख पाहिजे, 80,000 पाहिजे, कुठून गरीब देणार तेवढा? आणि वरती शाळेचं बी बरोबर नाही. इथं शाळा होती तेव्हा 10वीपर्यंत 9वीपर्यंत पोरगी शिकली, आता तिकडं पाठवले. तिकडचे टीचर बोलतात जिथं शाळा होती तिकडं. गव्हर्नमेंट स्कूल वगैरे इकडे कसं कुठल्या प्रकारे कामं करतात? गव्हर्नमेंट स्कूल वगैरे असतील ना गव्हर्नमेंटचे? म्युन्सिपाल्टी शाळा मध्ये आहेत का चांगले शिकवण्यासारखे? केलेला आहेत, काय केलेलं चांगलं शिकवत होते. आता ती तिकडे धाराच्या आतमध्ये गेल्यात, तिकडे काय बरोबर शिकवत नाहीत. पोरी काय दंगा करतात, पोरं आणि आपलं खेळतात करतात, निघून येतात घरी. हेच चाललं. त्यांना पगार भेटते. हे असं गव्हर्नमेंटचं खातं 1.25 हात रितास. गव्हर्नमेंट काय पब्लिकला हे करत नाही, वोटिंगला बरोबर येतं. तर दादा धारावीमध्ये तुम्ही किती वर्षापासून राहताय? दादा मी धारावीमध्ये इथे 89 पासून आम्ही इथे आहे. धारावी आम्ही रहिवासी इकडचा.
म्हणजे कसं आहे ना, इकडचं आम्ही रहिवासी, आम्ही जन्म इथं माझा जन्म झाला सायन्स हॉस्पिटलमध्ये, आम्ही इकडचं राहायचं आहे. म्हणजे इथं काय ना काय सोयी नाही आहे. हॉस्पिटलमध्ये गर्दी आहे, पब्लिक बघतं कसं एकदम, गल्ली एकदम छोटी छोटी आहे, काय सुविधा इथं नाही आहे. गर्दुले लोक फिरत आहे, ड्रग चालू आहे, रात्री 2 वाजता 3 वाजता इकडे तिकडे पोरगा गर्दुले लोक गल्लीमध्ये फिरत आहे. काय लेडीज सुविधा इथं काय, पण त्याला सायकर नाही, काय सपोर्ट नाही यांचा. कुठं पण गेले तर बाबा ते गर्दुले काय करू शकता आम्ही, तुम्ही तुमचा निपटून घ्या, असं कुठे पण काय बोललं तर हेच उत्तर आपल्याला भेटते. गव्हर्नमेंट स्कूल वगैरे किंवा मग हॉस्पिटल्स वगैरे किंवा मग वुमेन सेफ्टी, आता वुमेन्स वगैरेचं पण इकडं म्हणजे असं काहीतरी बोलतात ना, वेगळं काय अजून घडलंय का इकडे? म्हणजे जसं रेप केसेस वगैरे झालं. म्हणजे कसं आहे, होतं इथं, असं नाही की नाही म्हणत. 12 वर्षाचा पोरगी पण होते इथं, पण आता 2 वर्ष पूर्वी इथं झालं 12 वर्षाच्या पोरगीचा. परत एक मर्डर झाले, नंतर ते एक पोरगीला जाळून त्याला पेटून त्याला मारून टाकलं. म्हणजे असं घटना चालूच आहे धारावीमध्ये, असं नाही की नाही म्हणून. तुम्ही फक्त आतमध्ये जाऊन बघा, गल्ली एवढं आहे. माणूस मेल्यानंतर बाहेर काढू शकत नाही आपण, ठीक आहे ना. तो माणूस मेल्यानंतर कसं असतं, ते बॉडी घरी पण घेऊन शकू शकत नाही, इथं बाहेर त्याला अंतिम संस्कार करू शकतात. कळलं, जोटी एकदम म्हणजे इथं काही गव्हर्नमेंट काही सुविधा नाही, काय फॅसिलिटी नाही आहे. ते माणूस दिवस काढते बघ, एवढंच नाही. इलेक्शन आलं तर बस दादा वोट द्या, दादा वोट, एवढंच. वोट झाल्यानंतर ते कोण आपण ते विचारत नाही, असं आहे. त्या माणूसला काही सुविधा ना काय, अरे काहीतरी काय मदत तरी कमीत कमी करा गरिबांना. बाकी काय तुम्ही करता, काहीच नाही. वोटा टायमाला तुम्ही येता, हात जोडताय, वोट घेताय, संपला विषय. आता बघ, एवढा मोठा स्पोर्ट क्लब आहे, बरोबर ना, एवढा मोठा स्पोर्ट क्लब आहे. तेव्हा आमचं एक मैदान होता, बरोबर, मैदान होता. आता स्पोर्ट क्लबमध्ये धंदा चालू झाला, बिझनेस चालू झाले, ठीक आहे. पहिला वर्षाताईचा एक ना गायकवाड साहेबांचा मुलगी वर्षात आहे, त्यांचं हातामध्ये होतं, त्यांनी पण सोडलं. आता ताई बोललं मी जितल्यानंतर मी हे घेणार म्हणलं. आता पण त्याचं काय पॉझिटिव्ह नाही. आमच्या लोकांना काहीच तिथं म्हणजे काही बेनिफिट काही नाही. आम्ही गेलो हे आधी काय म्हणजे त्या टायमाला मैदान होतं, म्हणजे लोक इकडे होते, खेळायचा, मॅच खेळायचं ग्राउंड होतं त्या टायमाला, ठीक आहे. तर ताईने आम्हाला चॅलेंज केलं की मी जेव्हा जिथून आला तर मी जागा मी घेणार, मी तुम्हालासाठी काय करणार. आता पण काही रिस्पॉन्ड नाही. ते जिथून पण ताई पण जितले, त्यांच्या बहिणी पण जितले, काही तर रिस्पॉन्ड नाही आहे. कळलं, हे बघा एवढा रोड आहे, मोठं मोठं गाडी आहे, युटर्न मारतात, कोण मेल्यानंतर पण गव्हर्नमेंटची पॉलिसी झालं, जसं राशन झालं किंवा मग गव्हर्नमेंटकडनं जे आधी जे सुविधा वगैरे मिळायची किंवा मग हॉस्पिटलच्या सुविधा, आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स वगैरे असतात किंवा मग गव्हर्नमेंट स्कूल्स वगैरे असतात, त्याचं काही सुविधा नाहीये, काहीच नाही. लाडकी पेन चालू केलं, ते पैसे ते चालू कधी येते कधी नाते. सायन्स हॉस्पिटल गेलं तर सायन्स हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं सायन्स हॉस्पिटल एवढा मोठा आहे, गेलं तर 10-12 तास माणसाला एकदम परेशान, ते पण माणूस मरते ऑन द स्पॉट, खतम. आता आमच्याकडे पाठीमागं एक मामा किंवा त्याला असं 30% पॅरले झाला, त्याला आम्ही घेऊन गेला. त्याला घेऊन गेल्यानंतर त्यानंतर ते सिटी स्कॅम त्यांनी गोल्डन सिटी स्कॅम लिहून दिला. सिटी स्कॅम आम्ही झोपल्यानंतर 5 मिनिटांमध्ये माणूस मेला. काय रिस्पॉन्स तिथं नाही. मी एवढं धडधड केलं, पोलिसांना म्हणजे गल्ली मिळूनमुळे, म्हणजे गल्लीच्या गोष्टींमुळे कुठेतरी लोक लेट पोहोचतायत किंवा हॉस्पिटलमध्ये, आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत लेट पोहोचतात आणि माणसं म्हणजे मरतात, मरणार आहे ना, ते पोहोचणार तर मरणार आहे. अजून एक आता सायन्सचा ब्रिज तोडले, एवढा लांब फिरून माणूस म्हणजे जे हार्ट अटॅक येणार ना, ते गॅस बसणार ना, ते जाता जाता मरणार. तुम्ही आता ट्रॅव्हलिंगमुळे एक तुम्ही आपण समजा एक आपण कुठल्या गाडी हेल्प करणार, बाबा आमको तर छोडो, ते बसतात, गेलं तर आतमध्ये रस्ता संपले. मग ते काय करणार, बॉडी घरी येऊन ते अंतिम संस्कार आहे. एवढं घरापर्यंत बॉडी तरी जाते का? एवढे छोटे छोटे गल्ल्या आपण बघितल्या, नाही जाऊ शकत. हे बघा, या जागा आहे ना, या जागामध्ये पूर्ण आम्ही ते कोणी पण मेल्यानंतर आम्हाला येऊन बोलतात दादा करा, आम्ही हेल्प करतोय, असं आहे. काय पण असू द्या, गटर्स वगैरे जे प्रॉब्लेम वगैरे आता आतमध्ये बघितलं दिसतंय का? बघा दिसतंय, हे बघा एवढा मोठा गटर आहे, काय साफ नाही, काय नाही, चेंबर बंद आहे सर्व आहे. असं चेंबर नक्की आहेच कुठे ते समजत नाही. चेंबर दिसत नाही ना, रोड झाले तर चेंबर दिसत नाही, असं आहे. हा गल्ली पण एवढं छोटा, त्याच्यामध्ये पाईप एवढा मोठा पाईपलाईन, पुन्हा चोरीचा लाईन आहे, काय मीटरचा जास्त आहे, कुणाचं नाही आहे, चालू आहे. इकडे जसं तुम्ही ड्रग्स वगैरेचं बोलले, तर त्याच्या विरुद्ध गव्हर्नमेंट अजून काय काम करते का इकडे? म्हणजे काय पोलीस झालं, गव्हर्नमेंट झालं, काय काम? कसं असतं, ड्रग तर चालूच आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, ड्रगचं चालू असं नाही की नाही म्हणून. रात्री 12 वाजता 3 वाजता पोरं इथं बसून चिल्लम पित आहे, गांजा पित आहे, दारू पित आहे, सर्व चालू आहे यांचा. आणि मी हे ऐकलंय की बाहेरच्या देशामधनंही लोक येतात कुठेतरी धारावीमध्ये येऊन इथे नशापाणी करते. बाहेरच्या देशातला मी विचारतोय, बाहेरच्या देशाच्या वगैरेचे पण लोक इकडे आहेत कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये. आम्हाला म्हणजे सांगितलं गेलं की इकडे बाहेरच्याही राज्याचे किंवा मग बाहेरच्या देशाचेही लोक इकडे येत आहेत. नाही, ते तेवढा कल्पना नाही. म्हणजे इकडचं ड्रगचं काम चालू आहे. 12 वर्षाचा 10 वर्षाचा पोरं पण पे लागले, असं आहे. 10 वर्ष 12 वर्षाचं पोरं पण पे लागले, सिगरेट ओढत आहे, पानपट्टी पे जाऊन. ते पानपट्टीला पण आम्ही सांगितलं बाबा 10 साल का लडका आहे का 12 साल लडका का देणे का नाही, आम्ही पण सांगितलं, सांगून ठेवलं इथं सर्वांना पण. आता परवा दिवशी पण म्हणजे तुम्हाला कळतं ते पोलिसांना पण कळत असेल, सांगते, पोलीस पण आपलं कार्य करते. म्हणजे
पोलीस येते साहेब, आम्ही बोलतो ना, आम्ही बघतो, थांब जरा थांब, आता एवढं एवढंच काय काहीच नाही ना असं. तर आपण बघू शकतो कुठल्या प्रकारे लहान लहान पोरी आहेत, गल्लीमध्ये लाईट्स वगैरे नाही आहेत आणि काहीही घडू शकतं इकडे. आणि गव्हर्नमेंटकडनं जसे ज्या प्रकारे लाईट्स वगैरेचे लोक बोलले तर त्याचीही सुविधा अजून आली नाही आहे. आणि धारावी मुंबईमध्ये येतं असंही नाही आहे. एशियामध्ये नंबर 1 झोपडपट्टी ही धारावी झाली आहे. आणि मुंबईसारख्या स्पेसमध्ये फक्त रोड्सचे म्हणजे जे लाईट्स वगैरेचे कामं असतात, लाईट्स वगैरे इकडे नाही आहेत. तर सगळ्यात मोठं प्रॉब्लेम इकडे हे आहे की इकडं स्ट्रीट लाईट नाही आहेत. तर मग मुंबईच्या स्पेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर गावा साईडच्या गोष्टीमध्ये आपण इंडियामध्ये काय एक्सपेक्ट करणार आहोत तर हे कळत नाही.